नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणलं की आमच्या सार्वभौमत्वाला आणि आमच्या लोकशाहीच्या मार्गाला एक नवीन आयाम जोडला तो म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे 1950 साली 26 जानेवारी 1950 साली बघता बघता त्याचा अमृत म्हणजे स्वर्ण महोत्सवी वर्ष सध्या चालू आहे। आणि या स्वर्ण महोत्सवी वर्षामध्ये अनेक असे आपले आयाम आहेत या भारताशी आणि या भारताच्या प्रगतीमध्ये अशा अनेक गोष्टी आपण जोडून ठेवल्या। आणि हे प्रजासत्ताक तयार करत असताना आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या भारतामध्ये राहणाऱ्या कायदेतज्ञांनी खूप चांगली एक संकल्पना मांडली। त्यांनी तीन सूत्री कार्यक्रम केला। म्हणजे 3 सूत्री कार्यक्रम म्हणजे पहिली कार्यपालिका, लोकपालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 4था आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला पाहिलं गेलं। वास्तविक परिस्थितीमध्ये जगामध्ये अशी खूप कमी उदाहरणं आहेत की जी या पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये किंवा या प्रकारच्या गणराज्याच्या पद्धतीनं या जगात या विश्वात नांदत आहेत। आणि खऱ्या अर्थानं ह्या लोकशाहीचा उपयोग त्या प्रगती आणि प्रगतीच्या आलेखाच्या संदर्भातून केला जातो। आणि खऱ्या अर्थानं ही जे 3 कार्यपालिका आहेत, लोकपालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका, ही खऱ्या अर्थानं ही मूळ या भारताची बेस म्हणता येईल किंवा त्याचा मूळ पाया म्हणता येईल। आणि त्याच्यावर निरंकुश होऊ नयेत। न्यायपालिकेबद्दल तर आम्ही जास्त बोलू शकत नाही 4था आधारस्तंभावाले, परंतु या 2 कार्यपालिकेवर मात्र आमचा सारखा वॉच असतो आणि आम्ही समाजासमोर या सगळ्या गोष्टीची घडामोडीची प्रत्यक्ष उदाहरणं आम्ही मांडत असतो। वास्तविक परिस्थितीमध्ये आज त्या पद्धतीची परिस्थिती राहिली आहे का? ज्या पद्धतीने राजकीय सत्ता या सगळ्या गोष्टीवर हवी झालेली आणि या हवी झाल्यामुळं आज कार्यपालिका आणि जो आधारस्तंभ आहे 4था आधारस्तंभ तोही या राज्यव्यवस्थेने आपल्या नियंत्रणात घेतला आहे। याच्या अनेक उदाहरणं पाहायला मिळतील। कारण की जसा नेरेटिव्ह सेट करायचा आहे, जशा पद्धतीच्या बातम्या पसरवायच्या आहेत, ज्या पद्धतीचं त्यांना काम करायचं आहे, त्या पद्धतीच्या विषयाशी या दोन्ही गोष्टींना जर आपण आपल्या हाताशी धरलं तर आपोआप सगळ्या गोष्टी आपल्या हातात पडतात। हे साधं सूत्र त्यांच्या हाताला पडलं आहे। आणि तेव्हापासूनच आम्ही सार्वभौम आहोत की नाही, आम्ही स्वतंत्र आहोत की नाही, किंवा आम्ही ज्या पद्धतीच्या लोकशाहीचा स्वीकार केला आहे त्यात आम्ही वावरतो की नाही, हाच प्रश्नार्थक चिन्ह तयार होतो आहे। वास्तविक पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यासाठी विकासासाठी एक पालकमंत्री नियुक्त असतो। हा पालकमंत्री त्या जिल्ह्याचा विकास आणि विकासाचे आराखडे तयार करत असतो। त्या पद्धतीने त्या पालकमंत्र्यांना मिळणारा विशिष्ट असा फंड म्हणजे DPDC। आणि या DPDCच्या माध्यमातून जो काही भाग दुर्लक्षित आहेत, विकासापासून लांब आहे, तिथली यंत्रणा ही विकसित झालेली नाही किंवा अतिआवश्यक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं त्या ठिकाणी या पालकमंत्र्यांच्या हातात तो DPDCचा नावाचा फंड असतो आणि तो फंड हा जिल्ह्याच्या विकासासाठी तो राबवला जातो। अशा अनेक तरतुदी आपल्या पूर्वजांनी आपल्या विकासासाठी करून ठेवल्यात। पण वास्तविक परिस्थितीत जेव्हा ह्या केल्या जात होत्या त्यावेळेसच या गोष्टीचे निरंकुश अधिकार हे आपल्या हातात ठेवले आणि त्यामुळे राज्यसत्ता ही कायमस्वरूपी या भारतात प्रबळ होत गेलेली आहे। कदाचित आजची परिस्थिती त्यासाठी वेगळी नाही। आणि ज्या पद्धतीने वाल्मिक कराड किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, ती एक त्या शासक म्हणजे राज्यसत्तेचा जो जे केंद्रीकरण केलेल्या विषयाशीच निगडीत हा विषय आहे। त्यामुळेच बहुधा या गोष्टींमध्ये आपण जास्त काही व्यक्त होऊ शकत नाही। बऱ्याच वेळेस आमच्याही मर्यादा येतात, आम्हालाही बोलताना काही गोष्टीमध्ये आमच्याही मर्यादा पाळाव्या लागतात। पण वास्तविक स्थितीमध्ये हे लोकशाहीचं चिरहरण आहे। कारण की लोकशाही या सगळ्या गोष्टींना घेऊन चालणारी। जेव्हा अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेतले दोन सदन आहेत, एक लोकनियुक्त सदन आणि दुसरं सेनेट, की सेनेट हा विषय आणि या सिनेटच्या माध्यमातून या सगळ्या लोकनियुक्त विभागावर नियंत्रण ठेवलं जातं, राष्ट्रपतीवर नियंत्रण ठेवलं जातं। आणि राष्ट्रपती जेव्हा एखाद्या गोष्टीचा निरंकुश अधिकार वापरत असेल तर त्या ठिकाणी सिनेट त्याला अडवते।
जोपर्यंत सिनेट, राष्ट्रपतीचा अध्यादेश आणि सिनेट या दोघांची सहमती होत नाही तोपर्यंत तो कायदा पारित होत नाही. मात्र आमच्याकडं राज्यसभा केलेली आहे, लोकसभा केलेली आहे आणि लोकसभेतून लोक नियुक्त जातात, राज्यसभेतूनही काही राज्यातून प्रतिनिधी जातात, काही विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या निवडणुका आहेत, काही नियुक्त आहेत, राष्ट्रपती नियुक्त आहेत, अशा वेगवेगळ्या आयामाने राज्यसभासुद्धा आपली बहरलेली. पण वास्तविक परिस्थितीमध्ये आज जी चित्रण आपल्याला समोर दिसतं ना, त्या चित्रणाला थोडंसं आपण कोणत्या परिस्थितीला आहेत ह्याचं थोडंसं भान ठेवायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जी आपण जी अंमलात आणलेली लोकशाही जी स्वीकार केला, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून आपल्याला स्वतःला उद्घोषित करून घेतो. या मदर ऑफ डेमोक्रेसीच्या संदर्भातून आज आम्ही कोणत्या स्तरावर आणि आमच्या अंतिम पायदानावरतील लोकांचा खऱ्या अर्थानं विकास झाला आहे का, हाच प्रश्न आज प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला किंवा राज्यकर्त्यांनी स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये रणधुमाळी चालते आणि निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रित केला जातो, कारण की त्याच्या मताची गरज, सर्वसामान्याच्या मताची गरज या राज्यकर्त्यांना नेहमीच पडते. थोडंसं गणित इकडं तिकडं झालं की आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे काहीतरी परिणाम मिळतात आणि त्यामुळं आपली जी काही सत्ता आहे, जी काही विषय आहेत, ते विषय आपल्या हातातून सटकतात. आज बहुधा खूपशा पक्षांची परिस्थिती अशी झालेली आहे, अनेक कवायती करून सुद्धा सत्ता हस्तगत करता येत नाही. त्यामुळे नैराश्याने विफल झालेले आहे हे राज्यकर्ते. आता आपल्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याच्या चक्करमध्ये आहेत. हा सगळं बोलण्याच्या मागे एकच प्रयोजन आहे की आज ज्या पद्धतीच्या कवायती राज्यकर्त्यांकडून सुरू आहे किंवा मेनस्ट्रीम मीडियाकडून सुरू आहे, पण त्यातला तो सर्वसामान्य माणसाचा विकास कुठे आहे? आज समुद्रापलीकडून एखादा विषय येतो आणि त्या समुद्रापलीकडच्या विषयावरच आम्ही आमची जी त्याला आमचं लोकशाहीचं मंदिर असं म्हणलं जातं, त्या संसदेला आम्ही कधीही चलू दिलेलं नाही आहे. वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या सर्वसामान्याच्या व्यथा आहेत, सर्वसामान्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीसारखे भस्मासूर थैमान मांडतोय, महागाईसारखी गोष्ट आमच्यासमोर उभी आहे आणि या सगळ्या गोष्टींना बगला देत एखाद्या जॉर्ज सोरोससारखा किंवा अदानी अंबानीसारखा विषय या संसदेमध्ये घुटमळत पडतो आणि सर्वसामान्य माणसाचा जो खऱ्या अर्थानं प्रश्न ऐरणीवर यायला पाहिजे तो मात्र कुठंतरी बगल देऊन बाजूला केला जातो. वास्तविक सत्यामध्ये ही लोकशाही आमच्या पूर्वजांनी किंवा ज्या भगतसिंगांनी, चंद्रशेखर आझादांनी किंवा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताच्या आहुत्या देऊन या लोकशाहीचे संवर्धन केलं, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचं फलित हे आहे का? या सगळ्या गोष्टीची मीमांसा आपण आपल्या मनाला, आपल्या जीवाला आपण केली पाहिजे. एक नागरिक म्हणून, एक प्रबळ या देशाचा पाईक म्हणून आम्ही या गोष्टी कुठपर्यंत आमच्या परिस्थितीशी निगडीत आहेत. ज्या पद्धतीनं भस्मासुरासारखा भ्रष्टाचार बोकाळतोय, ज्या पद्धतीनं अराजकता वाढते आणि आज जी काही मेनस्ट्रीम मीडिया ही ज्या पद्धतीच्या कवायती करून स्वतःचं सत्य मांडण्याच्या मागं प्रवृत्त आहेत, त्या लोकांमध्ये कधीतरी नैतिकता जागेल का? कारण की आज खऱ्या अर्थानं जो गलितगात झालेला जो खालच्या स्तरातला माणूस आहे, त्याच्याबद्दल आज प्रकाश झोतामध्ये आम्ही कधी येण्याचा प्रयत्न केला का? त्याला आणण्याचा प्रयत्न केला का? अशा अनेक प्रश्न आमच्यासमोर थैमान मांडत आहेत. परंतु आम्ही या सगळ्या गोष्टीवर आम्ही डोळ्यावर पट्टी बांधून, नाही त्या विषयांना प्राधान्य देऊन, नाही त्या विषयांना समोर आणून आम्ही आमचीच पाठ थोपटतोय की आम्ही किती कवायती चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनीच बोलणं गरजेचं होतं की सर्वसामान्य माणूस हा ह्याच्यातला हरवला गेला आहे. आज सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीचं जिंकायचं ते दिल्ली इलेक्शन असेल, महाराष्ट्रातील इलेक्शन असेल, लाडकी बहीण योजना आणली की अनेक लोक त्यांना मतदान करतात. फुकटचं वाटायची सुरुवात केली की लोक लाईन लागून लाचारासारखं उभे राहतात. मग हे लाचारी जोपर्यंत माणसातली जाणार नाही, सर्वसामान्य माणूस हा हतबल होणार नाही, आपला स्वार्थ सोडून श्रमाची भाकरी जोपर्यंत खाणार नाही, तोपर्यंत या गोष्टी या राजकारकर्त्यांसाठी हे प्रोत्साहनपद असतील, तुम्हाला दिलेली ही एकीकडून आमिषच असेल. आणि या गोष्टीकडं तुम्ही आता आत्मकेंद्रित व्हा, कारण की परिस्थिती ही खूप भयावह होत चाललेली आहे.
येणाऱ्या पिढीला कुठपर्यंत या गोष्टीचा सुगावा लागेल आणि कशा पद्धतीनं, कारण की आज शेती व्यवस्था जरी बघितली तर अगोदर म्हणायचं की अगोदर म्हणलं जायचं की काही नाही जनावरं गुरंढोरं चालेल, पण आज ती गुरंढोरंसुद्धा किंवा काय किती प्रमाणात शिल्लक राहिलेली ती ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. अशा अनेक प्रश्न हे समोर भेडसावत आहेत आणि ह्या प्रश्नांना उत्तर एकच आहे की आम्ही आमच्या कोणत्या गोष्टीत आत्मकेंद्रित झालं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमध्ये बहिर्मुख झालं पाहिजे याचा विचार आता सर्वसामान्य माणसाने जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या भारताचा प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने घडला असं सांगता येणार नाही. नमस्कार.